हे आहेत म्हणजे हे आहे म्हणजे कमी आहेत आर्थिकदृष्ट्या, त्यांना आपण ते नियोजन करणार म्हणजे मोफत प्रवेश देणार. याशिवाय आपल्या नगरपालिका शाळेतनं गणवेश दिला जातो किंवा अन्य काही गोष्टी पुरवल्या जातात. त्या बाबतीत स्वविचार आहे का तुमचा? नाही, मी उदाहरण म्हणून बोललो, आणि इतर काही गोष्टीच्या सुविधा आहेत का? आपले इयत्ता आता 9वी ते 10वी चालू आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश असेल, त्याच्याबरोबर पाठ्यपुस्तके असतील, मुलांना लागणाऱ्या पाण्याच्या बॉटलपासून बॅगपासून नगरपालिका सगळ्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवत असते. कंपास पेटी म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या पुरवल्या जातात. परंतु कॉलेजमध्ये आता जे विद्यार्थी बाहेर जातात त्यांना एका वर्षाची फी 15 ते 20,000, 2 वर्षांची 40, युनिफॉर्म वगैरे सगळे करून त्यांची 50,000 रुपये खर्च होतात. असं जर गृहीत धरलं तर नगरपालिका त्यांचा तो खर्च वाचवणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म आणि फक्त पाठ्यपुस्तक वगैरे त्यांना घ्यावी लागते. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या NGOज आहेत आपल्याला मदत करणाऱ्या, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खरंच खराब आहे ते त्यांच्यासाठी पुस्तकांचा पण खर्च होतो. नगरपालिका नाही करणार, NGO बघणार, NGOच्या माध्यमातून आपण मदत मिळवतो. पण मदत करत असेल तर आम्ही देऊ ना. आम्ही नगरपालिका म्हणून काय करणार, शिक्षकांचा पगार करणार, त्यांना जे काय बाकीचे जे काय शैक्षणिक साहित्य लागेल त्याचा एक प्रयत्न करणार. जेवढं आम्ही करता आम्ही करणार, जे आम्हाला शक्य नाही असे जे सामाजिक संस्था जे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार. बजेट आले आहे ना, साधारणपणे एक आवश्यक 27 लाखापर्यंत खर्च आहे. या अंदाजपत्रामध्ये नमूद केले का? मंजुरी घेतली खर्चाला? शिक्षण मंडळाकडून अंदाजपत्रकामध्ये निधी उपलब्ध झाले. स्वतंत्र नाही, पण त्याचा खर्च किती किती खर्च करायचा, शिक्षण मंडळाला किती खर्च करू शकतो याचा अंदाज आहे. आणि नफा तोटा याच्यातून शिक्षण मंडळासाठी तो निधी उपलब्ध नाही काय हे आम्ही नगरपालिका म्हणून आम्ही आता शिक्षण मंडळासाठी निधी ठरवलेला आहे, त्या माध्यमातून खर्च केला. 27 लाख. मग अशी वेळ येणार नाही ना की ते काही शिक्षक आले आमचा पगार झाला नाही 4 महिने, ही स्थिती येणार नाही. अनुभव म्हणून सांगतोय. तुम्हीच अनुभवले मॅडम. आणि त्यावेळेस प्रशासन आता महिन्याला पगार होता, पगार काढून दिला मी यांचा विचार माझ्या समोर विचारा. दर महिन्याला पगार म्हणजे अशी वेळ यांच्यावर येणार आहे कपडे आम्ही येताय तुम्ही. बरं, आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू कधी होणार? म्हणजे कुठे किंवा काय ठिकाण वगैरे ते डिटेल द्या ना. आपण जे बॅनर लावलेले आहेत त्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रिया आहे, त्याची फॉर्म भरण्याचं काम सर चालू आहे. शाळेमध्येच आपण नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची फ्री मध्ये आपण फॉर्म भरून देतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 किती वाजता आजच चालू झालेलं आहे.